पाचगणीला निघालो आहोत. तयारी चालू आहे, पण पावसाने खूप मोठा धुमाकूळ घातलेला आहे. अचानक हा पाऊस आलेला आहे आणि इतका जोराचा पाऊस आहे ना. आता जायचं काय होतं काय माहिती. शिवजयंतीनिमित्त पाचगणीला जाणार होतो, म्हणजे जाणार आहोत, पण आता पाऊस थांबण्यावर आहे. पाऊस कधी थांबतोय बघूयात आणि मग तसं त्या पद्धतीने निघूयात. खूपच जोरात पाऊस आलेला आहे. गेली आहे. आशूची तयारी अर्धवट झाली. खूप पाऊस जोरात आलाय, त्याच्यामुळे बघूयात आता. पाऊस थांबलेला आहे आणि आता वाजले आहेत 6. तर आमची तयारी चालू आहे जायची आणि थोड्याच वेळात आम्ही आता निघतो आहोत पाचगणीसाठी. तर बघूयात, जर म्हणजे पावसाचं कसं काय होतं तसं. जरी पाऊस आला तरी एकदा निघाल्यावर मग जाणारच असं. तर चला बघूयात आपण पाचगणीला शिवजयंतीचा खूप मोठा सोहळा. आशुताई छान अशा तयार झालेल्या आहेत आणि चला आम्ही आता निघतोच आहोत. मुळातच आधी खूप उशीर झालेला आहे. तर चला पाचगणी शिवजयंती सोहळा पाहण्यासाठी. आता आम्ही वाईतून पुढे आलो आहोत. तर हा पाचगणीचा घाट आहे, वाई पाचगणी घाट, पसरणी घाट. तर इथे आशू मॅडमचं शूट चालू आहे, तुम्ही इथे बघू शकता. तर इथे पूर्ण आता ऊन पडलेलं आहे आणि पाऊस फक्त पाचगणी आणि आपला जोशवीर धोम पुनर्वसन इथेच पडलेला आहे. बाकी कुठेच पाऊस नाही. हा पाऊस पडतोय तिथेच पडतोय, बाकी कुठेच नाही आहे. सुंदर असं वातावरण झालं आहे आणि आभाळ बघा ना किती छान वाटतं, मस्त वाटतं. मी गाडी चालवते आणि आशू शूट करते. तर चालू गाडीवरच तिने हे घेतलेले व्हिडिओ आहेत थोडेसे, म्हणजे नाही का. आता बघा म्हणजे आलो आहोत जवळजवळ पाचगणीमध्ये आता पोहोचतोच आहोत. तर मला हे म्हणजे एवढं छान वाटलं ना. जो सनसेटचा टायमिंग आहे ना, तर त्यावेळेसचा हा सीन आहे. पण पाऊस पडून गेल्यामुळे आभाळ थोडंसं असं आपण नाही का म्हणतो की खवरं झाल्यासारखं. तर त्याच्यामध्ये हे जी सूर्याची किरणं आहेत तर ती किती सुंदर दिसतात आणि किती छान असं वातावरण वाटतं. म्हणून मी तिला सांगितलं की म्हणजे थोडासा व्हिडिओ घे म्हणून, मला हे दाखवता यावं म्हणून. बघा किती सुंदर वाटतं. खाली डोंगरांची लाईन आहे आणि वर आभाळ पूर्ण असं म्हणजे लाल शॅडोमध्ये हे झालेलं आहे. तर खरंच खूप सुंदर वाटतं आहे मंडळी. तर इथे बघा पुढे पॅराशूट पण दिसलेला आहे आपल्याला. आणि आता आपण पोहोचलोच आहोत पाचगणीमध्ये मंडळी. आणि तुम्ही इथे पुढे बघू शकता. आता पुढून आपल्याला म्हणजे सरळ एंट्री नाहीच आहे. हे बघा पुढे पताके वगैरे लावलेले आले. तसं काय करतेस काय बाने का, तुला काय करायचंय. तर मंडळी आधी जे तुम्ही पाहिलं आहे तर ते आपले पाहुणे आहेत. पाहुण्यांचे 2 शॉप आहेत, एक मोरिया कॅफे आणि एक साई चायनीज. तर तिथे आपण थोडा वेळ थांबलो आहोत आणि आता तिथून वैष्णवी, अजिंक्य, आशू आणि आम्ही आलो आहोत इकडे खाली. आणि हा मेन रोड आहे. इथे शिवाजी चौक आहे. तर शिवाजी महाराजांच्या इथेच मोठा हा कार्यक्रम असतो. तर इथे आरती चालू आहे.
यांना विनंती आहे कृपया मंचाकडे या। हा या जिजाऊच्या देखील मंचावर या। सिंगर एकदा जोरदार टाळी मनपूर्वक धन्यवाद। जय भवानी नेहरू युवा मंडळ गणेश पेठ रुईघर, जय भवानी नेहरू युवा मंडळ गणेश पेठ रुईघर यांना विनंती। दोन मावळे मंचावर येतील। तपनेश्वर सेवा मंडळ गोडवली, नरवीर तहाजे मालुसरे यांचं गाव, तपनेश्वर सेवा मंडळ गोडवली आपली दोन। अशा पद्धतीने आता आरती ही झालेली आहे आणि इथे आता चालू झाला आहे मेन जल्लोष, जो की म्हणजे मुलांसाठी मुलींसाठी म्हणजे महिला ज्येष्ठ वर्ग सगळ्यांसाठी म्हणजे हा कार्यक्रम असतो। आणि महत्त्वाचं म्हणजे इतकं छान असतं की खूप व्यवस्थितरित्या इथे नियोजन केलं जातं। सगळ्या महिला पुढे असतात आणि सगळे जी मुलं असतात जेंट्स असतात ती सगळी मागे असतात आणि म्हणजे कुठल्याही गोष्टीची म्हणजे काहीही चूक न होता किंवा सगळी काळजीपूर्वक सगळं व्यवस्थित नियोजन करून हा कार्यक्रम केला जातो आणि खूप छान असतं मंडळी। दिवसभर इथे हा कार्यक्रम चालू असतो। रॅली असते, बाईक रॅली असते, पायी रॅली असते, मशाल रॅली असते, झांज पथक असतं, ढोल पथक असतं, वेगवेगळे कार्यक्रम आयोजित केले जातात। आणि महत्त्वाचं म्हणजे सगळ्या आजूबाजूच्या परिसरातली म्हणजे सगळी लोक एकत्र इथे येऊन ही शिवजयंती खूप मोठ्या उत्साहात साजरी करतात। तुम्ही ते बघू शकता, हा जल्लोष, हा जोश चिमुकल्यांना सुद्धा म्हणजे किती जोश आलेला आहे आणि किती जोशात ते म्हणजे नाचत आहेत आणि सगळं अगदी व्यवस्थित म्हणजे नाही का। महिला बाजूला आणि मुलं बाजूला इथे ही स्क्रीन लावलेली आहे। या स्क्रीनवर दिवसभरामध्ये काय काय म्हणजे झालेलं आहे किंवा काय तर ते सगळं त्या स्क्रीनवर म्हणजे दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि खूप सुंदररित्या म्हणजे इथे हा कार्यक्रम आयोजित केला जातो आणि खरंच मंडळी इतकं म्हणजे छान वाटतं आणि म्हणजे एक आपल्या रक्तामध्ये एक वेगळाच तो जोश येऊन जातो। जशी ही आपल्या शिवाजी महाराजांची गाणी म्हणा किंवा म्हणजे आरती झाली, आता ही आरती म्हणा किंवा काय तर एक जे म्हणजे तो जो जोश, तो जो जल्लोष असतो ना, तर एक वेगळंच काही निर्माण होतं वातावरण पूर्ण आणि म्हणजे आपल्याला बाकीचं काही सुचत नाही, आपण पूर्ण त्यामध्ये वाहून जातो। तर तुम्ही ते बघू शकता, मुलीसुद्धा म्हणजे आता हळूहळू चालल्या आहेत आणि त्यांनी पण आता सुरुवात केलेली आहे। तर इथून पुढे तुम्ही बघू शकता पुढचा राडा आणि किती छान असं म्हणजे मुलींनीसुद्धा डान्स केलेला आहे आणि खूप छान म्हणजे एन्जॉय केलेला आहे। तर शिवजयंती एवढी सुंदर होते ना, खरंच खूप छान वाटतं। कधी जर आलात शिवजयंतीला पाचगणीला तर नक्कीच म्हणजे या, आवर्जून या आणि पूर्ण दिवस। आणि असं काही नाही की म्हणजे तुम्ही इथले नाही आहात म्हणून तुम्हाला इथे एंट्री नाही आहे किंवा काय, असं काहीही नसतं। खूप सुंदर आणि खूप छान नियोजनबद्ध इथे कार्यक्रम केला जातो। तर तुम्ही इथे बघू शकता, हा जोश, हा जल्लोष आणि इतकं भारी वाटतं ना मंडळी, तुम्हाला म्हणजे काय सांगू, मला सांगायचं सुद्धा म्हणजे हे नाही आहे। थोड्या वेळाने तर मीही सुरुवात केलेली आहे नाचायला, कारण मला म्हणजे राहावेनच आणि मी व्हिडिओही करत होते आणि नाचतही होते, मीही तो आनंद घेत होते आणि मी सुद्धा म्हणजे या मेळाव्यात सामील झाले आणि खूप छान वाटलं। इतकं भारी वाटलं ना की कधी 10:30 वाजले म्हणजे काही कळलंच नाही। आणि विशेष म्हणजे ना, या कार्यक्रमासाठी सगळे छान असे नटून थटून म्हणजे असे वेगवेगळे पेहराव, वेगवेगळे पोशाख करून येतात। कुणी म्हणजे नऊवारी साड्या, काष्टे आणि हे फेटे वगैरे किंवा काही असे वेगवेगळे पोशाख करतात आणि खूप छान असं म्हणजे तयार होऊन म्हणजे सगळे इथे येतात आणि या कार्यक्रमाचा, शिवजयंतीचा आनंद घेतात, आनंद लुटतात आणि म्हणजे खूप जल्लोषात शिवजयंती साजरी केली जाते थोडक्यात पाचगणीला। तर आम्ही दरवर्षी येतो। गेल्या वर्षीचाही व्हिडिओ तुम्ही नक्कीच बघितला असेल आणि यावर्षीचा आता हा व्हिडिओ आहे आणि इथे छान असं म्हणजे दिवसभर कार्यक्रम असूनही संध्याकाळीसुद्धा म्हणजे आता तुम्ही ते बघू शकता, हा मुलींचा जोश म्हणजे खूप वेगवेगळी गाणी हे करून मस्त असा हा कार्यक्रम आयोजित केला जातो। रंगीबेरंगी इथे लेझर शो केलेला आहे आणि पूर्ण ही लाईटिंग तुम्ही ते बघू शकता
आणि अशा पद्धतीत छान असा हा कार्यक्रम इथे केला जातो. आणि या मेन याच्यामुळेच तर एक असा हा जोश जल्लोष आणि म्हणजे एक चैतन्याचं वातावरण निर्माण होऊन जातं. आणि लहानांपासून मोठ्यांपर्यंत म्हणजे सगळे या शिवजयंतीचा आनंद लुटतात. आणि तुम्ही ते बघू शकता हा जोश अगदी मागपर्यंत म्हणजे लोक आहेत. इथे पुढे महिला आहेत, मुली आहेत आणि पाठीमागे सगळे मुलं आहेत, जेंट्स आहेत. तर खूप सुंदर असा हा कार्यक्रम म्हणजे केला जातो. नक्की कधी म्हणजे पाचगणीला आला शिवजयंतीच्या वेळेस तर नक्कीच म्हणजे या कार्यक्रमाचा आनंद, शिवजयंतीचा आनंद तुम्हीही घ्या असं म्हणजे मला तरी असं वाटतं की म्हणजे घ्यावा. आणि खरंच खूप छान असं म्हणजे हा कार्यक्रम होतो. तुम्हाला कसा वाटला मला नक्कीच कमेंट्स करून सांगा. आमदार आदरणीय मकरंदाबा पाटील आज या छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित आहेत. दोनच मिनिटात आपण सुरू करतोय. जय श्रीराम, जय जय श्रीराम, जय श्रीराम. हा वर्षाचा मुलगा हरवलेला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पवन झालेली भूमी महाबळेश्वर तालुका. आपलं मनपूर्वक स्वागत आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण या ठिकाणी उपस्थित झालात. सर्व समितीचे सदस्य यांना विनंती, आपण या ठिकाणी जवळ या. मुलगा सापडला, मनपूर्वक धन्यवाद. 2 मौल्यवान वस्तू सापडल्या होत्या, त्याही मिळाल्या. सर्वांचं मनपूर्वक आभार. कारण आज महाराजांचे मावळे आहेत, केसालाही कुणाच्या धक्का लागणार नाही. आणि अशा पद्धतीने कार्यक्रमाची सांगता करत 10:30 वाजता कार्यक्रम बंद झाला. आणि मग आम्ही तिथून पुढे मग पाहुण्यांच्याच इथे जेवण केलं आणि तिथून मग आम्ही घरी निघालो. तर कसा वाटला हा व्हिडिओ मला नक्कीच कमेंट्स करून सांगा.